त्या पाणी करा आल्यानंतर हा चिरा इथं नव्हता. त्यावेळेस हा चिरा इथं नव्हता. तुम्ही गेल्यानंतर 2 दिवसांनी यांनी हा चिरा इथं लावला, बरोबर. मग आता जर समजा शासकीय कामकाज चालूच आहे, मग हा चिरा लावायची काय गरज किंवा योग्य आहे का? किंवा यालाही सुद्धा चिरा लावायला काय तर शासनाची परवानगी पाहिजे ना. मग याला बी काही परवानगी नसताना जर हा चिरा लावलाय तर हा आताच्या आता तुम्ही उपटाय सांगायला काय यांना हरकत नाही असं आमचं म्हणणं आहे. किंवा साहेब आता इथं सगळे ग्रामस्थ किंवा आहेत. साहेब इथं ग्रामस्थ आहे, तंटमुक्तीने येऊन हेच सांगितलं आहे. हे बघा, ज्या तो सुद्धा पार एकदम वावराच्या आत 2022 साली यांची मोजणी झाली. त्या साहेबांनी, सोनवणे साहेब होते, त्यांनी कपत्रक तयार केलं. त्या कपत्रकावरून सांगितलं चिरा खुणा दाखवली. तर आम्हाला विचारलं गेलं, जसं तुम्ही आले असं आम्हाला विचारलं गेलं का तुम्हाला मोजणी मान्य आहे का? आम्ही कुणाला सांगणार नाही का तुम्ही सह्या कराच. तर माझ्या वडील आणि मी बोललो आम्हाला मोजणी मान्य नाही. राहिला विषय यांचा, तर ही जमीन ह्या बांधापून यांची 108 सही ही दुसऱ्या व्यक्तीकडे होती. तर त्या माणसाने सही केली. हे आडवे आले तर यांनी काय विचारलं, तुमचा 7 आहे, तुम्ही आडवे येऊ शकत नाही. ठीक आहे, त्यांचं टेकअप झाली. परंतु आम्ही सही केली नाही, आम्हाला मोजणीच मान्य. तरी आमच्या अपरोक्ष येऊन मी टेप धरायला देखील होतो का तुम्ही आले, तुम्हाला सहकार्य करत साहेब आमचं काम आहे. मग टेप धराय असणं आणि सही करणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. यांनी आमच्या अपरोक्ष तो चिरा रावला. तर हेच पंच कमिटी म्हणले बाबा त्यांनी रावला, त्यांनी काय खणलं नाही, आम्ही शांत झालो काय. मग तदनंतर अपील केलं, हे केलं. हे बघा, गांगाडे साहेबांनी ते लावा. गांगाडे साहेबांनी हे वाचावलं मी त्यांचं. हे आम्हाला पडीक ठेवायचं, यांनी वहिवाट दाखवायचा. जर वादग्रस्त क्षेत्र आहे तर हे दोन्ही पार्ट्यांनी पडीक ठेवलं गेलं पाहिजे असं शासन सांगतं. नवे नवे तहसीलदार साहेब सांगतील, नवे नवे म्हणजे तुमचं महसूल खातं सांगेल, ग्रामस्थांनी तेच सांगेल. मग आज जर मीच असाच चिरा जर तिथे खाली रावला तर यांना हे मान्य होणार आहे का? किंवा आम्ही विचारायला गेल्यानंतर आमच्या विरुद्ध NC नोंद करायची, ॲट्रॉसिटीच्या धमक्या द्यायच्या, ही कंची पद्धत आहे. मग आम्ही OBC ओपन आहे, हा आमचा गुन्हा आहे का? किंवा तुम्ही ST आहात, मग तुम्हाला त्याचा काय, तुम्ही त्याचा गैरफायदा घेणार का? एक पत्रक बघा साहेब, मोदक साहेब, तुम्हाला माझी विनंती, बघा तुम्ही वाचून ऐका ना, हा ज्यावेळी चिरा लावला हा इथे होता का? लावला पण शासनाने मोजणीच्या लोकांनी तो चिरा हातीली, तो चिरा आम्ही रावला. त्यांनी त्याच्यावरती ट्रॅक्टर घालून मोडून टाकला. मोडला का बघायचा, मोडल्याला बघून आणि तंटामुक्ती वालेले बोलावलं होता, आपल्याला संपत मानला होता, राहून देतो आम्ही. ते पण मोडलेलंच नाही, साधारण चिर गेले चला ना तुम्ही. ट्रॅक्टरवाल्याकडून चूक झालेली आहे, आमचा याच्यात काही आहे ना, दोष नाही. सर्वे नंबरचा चिरा रवलं सुरुवातीला. तंटामुक्तीने येऊन ह्या बारक्या भावाला उपटायला लावलं चिरं, तिथं दमदाट्या देऊन. हिडिओ आहे आमच्याकडे, जबरदस्तीनं चिरं उपटायला लावलं. तंटामुक्तीचा निर्णय कोण होते तेव्हा अध्यक्ष म्हणतो? तंटामुक्तीने काय निर्णय द्यावा आम्हाला लागू होत आणि जबरदस्तीने आमच्या आता हा चिरा आम्ही चिरा लावलेला नाही, ते काही बारीक बोर नाही, त्यांचं आज वय हे बघा ते शासनाची मोजणी झाल्याची पुढे उपचार कोणी लावेल पण हात कायम झालेली आहे, सरकारी मोजणी झालेली आहे. मोजणीवाला मला 6 महिन्यात यांची मोजणी झाली, तर तुम्ही थांबवले तर 6 महिन्याच्या पुढे जर यांनी मोजणी नाही केली तर तुम्ही काढून घ्या. ज्या चिरापासून त्या चिऱ्याला लावून घ्या तुम्ही म्हणजे डायरेक्ट काढून मोजणीपर्यंत आम्ही थांबलो तर अजून याची होईना फायनल, आम्ही कवर थांबलो. त्यामुळे आम्ही आमची मोजणी झाली पण आम्ही काढून घेऊ शकतो आमचा. आणि गांगुर्डे साहेबांनी जो निर्णय दिला तो चुकीचा दिलेला आहे. त्यांना अधिकार सुद्धा नाही महसूल कायद्याच्या नियमाप्रमाणे गांगुर्डे साहेबांना प्रत रद्द करण्याचा अधिकार नाही. आणि ज्या आदेशामध्ये क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणी गांगुर्डे साहेबांनी प्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे की 108 चे धारक पोपट सोनू तळपे 108 आणि 160 चे धारक बाळू जानकू शिंदे हे आहेत. प्रत्यक्षात हे
जो काही आदेश झाला आहे परिपूर्ण चुकीचा झालेला नाही आहे. साहेब, मी स्वतः 107चा धारक आहे हे तंटामुक्ती आहे का? आणि हे आम्हाला आदेश सुद्धा मान्य नाही. दाखवा बरं तिथे काय 108 आहे का? काय कोणतं उलटा पालटा याचा गट याला आणि त्याचा गट त्याला हे बघा. असं जमतंय काय? इथं उल्लेख केल्याप्रमाणे हा, बघ ना, वाचून हा, वाचा 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 काय साहेब तुम्हीच वाचा आता. वरील तपशिलानुसार 107 व 108 चे धारक 7-12 योजना पाळी नकाशाप्रमाणे मोजण्यात बाळकृष्ण जानकृष्ण 107 व 7-12 योजना प्रत्येक हे फाळणी नकाशाप्रमाणे क्षेत्र इथं काय दिलंय? दिसून इथं काय येते. दिलंय? 108 चे धारक साहेब ऐका हे इथे बघा, काय दिलंय? तसेच ऐका हे ना, जाऊ द्या. तिथं म्हणा. हे बघा, खाली काय म्हणते? प्रमाणे दिसून येते की तसेच गट नंबर 108 चे धारक श्री पोपट सोनू तळपे यांचे 7-12 व योजना पत्रकाप्रमाणे हे 62 आर क्षेत्र हे 62 आर आहे व फाळणी नकाशाप्रमाणे क्षेत्र हेक्टर 55 आर दिसून येते. पूर्ण त्याचा यांनी मोजणी दिनांक आणि ते पैसे भरू नये 3,000 रुपये अति तातडीचे भरू नये. आम्ही अपील 2 दाखल केली. एक अपील आमच्या फेटाळलं, एक मान्य केलंय. 2025 त्यांच्याकडे फेटाळीला ऐका त्यांच्याकडे फेटाळीला आदेश आहे आणि आमच्याकडे. हे बघा हे वाचा साहेब काय ते वाचा वाचा मुजर साहेब तुम्ही. प्रकरण दिलेलं हो. होतं ते आमच्या गटात नाही आता खोटा जबाब केलेला आहे आणि ते प्रकरण आमचं मोजणीचं विनाकार्य काढलेलं आहे. आमच्या गटात प्रत्यक्ष आलेलं नव्हतं आणि या सर्व ठिकाणी आम्ही पण नव्हतो. ह्या बघा हा खोटा जबाब, याचा फोटो काढून घ्या साहेब. ज्या दिवशी आमची दुसरी मोजणी तातडीची मागवली त्यावेळेला हा खोटा जबाब केलेला आहे. यांनी सह्याच केलं नाही. यांनी सह्या केलं नाही त्या टायमाला हे म्हणजे आम्हाला मान्य नाही. हा, आम्ही केलं सह्या तुम्ही सह्या हे म्हणजे आम्हाला मान्य नाही. हे बघा ऐका हो थांबा जरा हो मुंडे साहेब इकडे या. हे बघा तंटामुक्तीने हात तडजोडनामा काय केला वाचा तुम्हीच वाचा. मी नाही वाचा का वाचू मी? तो दमदाटी घेऊन केलेला आहे. हा दमदाटी करून तुम्ही काय बारीक आहेत का काय सज्ञाला आहात साहेब? आम्ही होतो का तिथं? हो ते गणपत होता का? हा? हे बघा इथं यांच्या हे बघा हे बघा इथं सहाय्यक व्हायच्या इकडे बघा रामदास रखमा तळपे गणपत सोनू तळपे इकडे बघा हे बघा गणपत सोनू तळपे कोणच्या सहाय्यक हे सज्ञ आहेत ना. हा सज्ञ इकडे बघा थांबा जरा हे थांबा कुणी बोल नका. बायांची गरज नाही. हो जागा इकडे या. इकडे या. पण थांबा जरा कुणीच बोलत नाही. ते जे म्हणतात ना आमची फसवणूक तंटामुक्ती तो आदेश वाचून दाखवतो माझ्याकडे अहवाल आहे. सगळेजण ऐका गावातली मंडळी हे बघा त्याच्यात मुदत किती दिली? ऐका ऐक जरा हे बाबा ऐक ना हो साहेब सगळं द्या. हे बघा तडजोडनामा बरं का आज दिनांक 7/6/2022 रोजी समस्त ग्रामस्थ व तंटामुक्ती समिती यांच्या समोर तडजोडनामा करण्यात आला आहे की श्री गणपत सोनतळपे व बाळकृष्ण जानकी शिंदे यांच्या गट नंबर 107 व 108 यामध्ये मोजणीवरून तक्रार निर्माण झाली असता सर्व ग्रामस्थांनी व तंटामुक्त समितीने सर्वांसमोर पार्टी नंबर 1 व पार्टी नंबर 2 यांना अशी समज दिली की श्री बाळकृष्ण जानकी शिंदे यांनी सरकारी मोजणी अर्ज दाखल केला आहे तरी गणपत सोनू तळपे यांनी त्यांची मोजणी येतपर्यंत बाळकृष्ण जानकी शिंदे यांच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तोडफोड व अतिक्रमण करू नये असे सर्वांसमोर ठरले असून समस्त ग्रामस्थ व तंटामुक्ती समिती खालील सह्या करणार समोर ठरले आहे की 25/12/2022 रोजीपर्यंत श्री बाळकृष्ण जानकी शिंदे यांची मोजणी करून घेणे. जर नाही मोजणी करून घेतली तर गणपत सोनू तळपे यांनी व श्री बाळू जानकी शिंदे यांनी गणपत सोनू तळपे यांची झालेली मोजणी दोन्ही क्षेत्र दोन्ही पार्टीने करावयाचे नाही. दोन्ही पार्टींनी ते स्थगित ठेवायचं आहे स्टे ठेवायचं आहे. हे कोणी दे आता हे काय मिळले का तारीख बघा आणि हे म्हणतात का आम्हाला हा तुमरी केली इथं बघा याच्या सह्या आहे साहेब या सह्या लोकांच्या सह्या आहेत हे बघा याच्यावरती सह्या आहेत त्यांची स्वतःची सही आहे बघा. यांची सही आहे काय आणायचं? खोटं केलंय का? यांचा भाऊ सरपंच आहे गावचा ग्रामपंचायत सरपंच आहे बघा रामदास रखमा तळपे सही आहे साहेब बघा झाली म्हणून तर हे कळालं आम्हाला. आमची मुलगी झाली साहेब म्हणूनच आम्हाला आमच्या मोजणीच्या वेळेला आम्ही नसताना दोघे भाऊ घरी नसताना त्याला दबाव केला त्याला आई साक्षी आहे. आईला इथं घरी येऊ शकतो आम्ही. आता ह्या साहेबांना मुंडे साहेबांना माझं विचारायचं आहे थांबा सरा
हा जो चिरा रावलाय एक मिनिट आता मीच बोलतो. हा पुण्यात बोलतो. हा बोल बोल बोल. मी इथं स्थळ पाणी मोजण्यासाठी आलतो. हा मी तुम्हाला स्थळ पाणी मोजणी करायला गेली. चिरा रवलेलं काही आणि हे डिस्प्यूटचा विषय पूर्वीपासून चालले पण हे एकत्र दिवस झाले. ठीक आहे, आपल्या जर नव्याने रवलं असेल किंवा जुनं असेल किंवा उपट्याचं वगैरे किंवा आपली गमत द्यायचं किंवा काढायचं हा तहसीलदार ऐका सर, मला काय ठीक आहे. तुम्ही आता मी न्याय मिटवायला आलो नाही. नाही नाही आम्हाला एक माहिती द्या कायदे म्हणणं फक्त एवढं नाही, आहे. नाही. ते मी ऑफिसला ऐका ना आलो की तुम्हाला काय हा ना, ऐका ना देतो. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब का तुम्ही त्या दिवशी स्थळ पाणी लाल ते ऐका तुम्हाला यांनी अडवलं कुठं मोजणी नाही म्हणून तुम्हाला मोजणीला अडवलं का नाही मग स्थळ पाणी त्या दिवशी तुम्ही करून गेले इथं त्या दिवशी हा चिरा रवलेला नव्हता मग तुम्ही गेल्यानंतर यांनी चिरा रवला हा अनधिकृत आहे का नाही अनधिकृत आहे की नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांनी आम्हाला पत्र घालू दाखवावं. शकतो तिथून तुमचे दोघांचे त्या वैयक्तिक प्रश्न मोजणी झाली. तुम्हाला- त्याप्रमाणे इथं बांधून मोदीवाला घालू म्हणा शकतो, दोरी लावून compound घ्या, घालू सरळ शकतो. तुमचा हद्द काढून चिरा घ्या. रावायचा सांगितलं. विषय नाही. 6 पण महिन्याची त्यांचं मुदत पत्र दिली. रद्द झालंय. 6 महिन्याची मुदत दिली. 6 महिन्यात येते. यांनी नाही फायनल केली. तुमच्या क्षेत्र काढून घ्या. मोजणीवाल्याला सांगितलं आणि दोरी लावा, तो चिरा तर तो चिरा. हा, मोजणीवाल्याला सांगितलं आणि आम्ही थांबून येईल. पत्रक रद्द झालं यांना हात करता येते का दाखवता ते उद्या पण लेटर सुद्धा आलं ती वाचून दाखवून येईल. सांगा ना तुम्ही आम्हाला. मला ऐकत नाही बोलायला ही लोक आता वाचून दाखवून हो साहेब तुम्ही गेल्यानंतर आणि असं जर असेल तर संदीप उत्तड्यांना मी इथं आणणार आहे तहसीलदारांना सुद्धा फाईल करणार आहे ही अशी गोष्ट असेल 7/12 मी हे प्रमाणे स्पष्ट पाणी सांगतो. दुरुस्त होत आम्हाला नाही. वाकड्यात बसायचं नाही किंवा आम्हाला सरळ आहे आमचं कामच सरळ आहे पत्रकारांना इथं अनधिकृत आहे की नाही साहेबांनी सांगावं नाहीतर आम्ही भूमी आहे उत्तडे साहेबांना आणतो ते त्यांना प्रश्न विचारतील मोजणी ही नेहमी हा 7/12 हा जो चिरा रावला कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र केलं त्यांनी आम्हाला दाखवायचं आमचं एवढं चिरा एवढा भक्कम लावलाय. बोलपास लावून लावलं पायावर शेती करायची साहेब ऐकून घ्या उद्या शेती करायची आहे ना आम्हाला आडवा येणार का त्रास होणार का नाही याच्यावर? आमचं फक्त एवढं म्हणणं आहे आता यांनी काढून टाकलं ना सगळं खुशीने हो, यांनी डायरेक्ट इथं खोलायचं, त्याला ते चिरा कोणी खणी घालते, सुद्धा बघा ना तुम्ही. हा? तुम्ही जागेवर थांबला लावा नाही. दोरी, कोणी का दिसतंय ते? हाय, हाय, असंच आहे. कोणी काढलं? दोरी लावून पाहायची तुम्ही सरळ सरळ तोडजोड नावा झालाय मोदक साहेब आमचा तरी तुम्ही आहे म्हणजे तर ते म्हणतात चिरा इकडे चाललाय वड इकडे चालली कसं काय मला बघा तुम्ही लहान इथं उभे इकडे बघा या चिराला दोन मिनिटं ऐका माझा. मी तर स्थळ पाणी मोजणीसाठी आलतो. मला एक सांगा. ठेवणार आहे, हे सुद्धा मध्ये मध्ये आतमध्ये घातल्यामध्ये किती करणार आहे, मध्ये जाता एवढंच म्हणतोय तुम्ही तुमच्या हस्ते नाही, तुमचं काय म्हणणं आहे छोट्या तर त्यांचं काय म्हणणं आहे तिथंच जबाब उद्या ऐका मोदक साहेब असाच चिरा जर मी खाली रावला किंवा त्यांचा उपटून फेकला मग काय होणार ते जर राहू शकतात तर मी उपटू शकत नाही का मला सांगा तुम्ही तर यांची अमरावतीच्या वार्ता आहे त्याच्या यांची आता कप्रत झालेली ना खबरत आपण रद्द केलंच आहे मोदक साहेब तशी कप्रत रद्द नाही होत अहो कोण आहे कोण बोलतो सगळ्या अधीक्षक आहेत तालुक्याचे अधिकारी आहेत हे ऐका ना तालुक्याचे जे अधिकारी आहेत ते मूर्ख आहेत का मग त्यांना अधिकार नाही रद्द कोण सांगा फक्त तुम्ही काय लिहिलंय? इकडं बघा आपण पत्रकार बोलू इथं. कायदेशीर करणारच नाही इथं. घ्या, पत्रकार सही- बोलू सही शकत करा. नाही. वही. इथं लिहिलंय का काय नोटीस इथं नाही, तुम्ही आले. गट नंबर काय आहे इथं नव्हता हा काय आहे? पाहिलं ना? 108 इथं काही लिहू द्या ते shooting पण काढून काय घ्या. गट बघा परत हे सह्या सुद्धा प्रॉब्लेम आहे नाही त्यांनी सह्या केल्या तर आम्ही सह्या केल्या समाजाने सह्या केल्या तुमच्या हाताने लिहा चला सही कर ना मग. करा ना साहेब. मोजर साहेब सुद्धा आहे पाहिजे शूटिंग मध्ये हा घ्या घ्या मला घ्या नाही नाही कसं बोलतो ते काय म्हणते तू काढा आणि इथं राहता काय वाटतं आम्ही करणार ना तेव्हा जर ते आमचं तुडू शकतात तर आम्हाला आमचं काय वाटतं ना काय करणार त्याला तंटमुक्ती ऐकत नाही माझ्या तंटमुक्त दंडमुक्त म्हणजे काय तू आता नाही डोक्यात ठेवा तुम्ही दंडमुक्ती काढू नका दंडमुक्त हे प्रेमाने बा सर्वांसाठी अरे बा. बा, प्रेमाने बा, प्रेमाने ऐकलं तर ठीक ऐकायचं का? हे आहे बाबा. पण दंडमुक्त तुम्ही जर इथं ऐकत नसेल तर मला पुढं बोलतो कोणी नाही. ऐकायला पाहिजे? दंडमुक्त सह्या केल्यात, हे तुम्ही अरे नंतर आहे बा. अरे पोपट ऐक आता जरा जरा ऐक काय म्हणतो, जरा. ऐक जरा बोल. तू जरा थोडं
थोडंसं हे आहे ना हा, बोल ना, बोल. नाही पडीक ठेवलं हा, बोल. काय म्हणून ठेवले काय वाद हा चालू जमिनीचा आहे. वाद वाद चालू आहे, मान्य. बरोबर? ठीक आहे, मान्य. मान्य ना. आपण त्याला प्रेमाने अरे सांगा ऐक ना. ना. पण अरे तुम्ही ऐक जमत ना. नाही. ऐक ना, बघ ना, ऐक ना. अरे ऐक ऐकतील ना, ना. पण त्याला प्रेमाची भाषा जमत नाही. हो ना, ऐकतील, ऐकतील. प्रेमाने अरे, ठेवीन, ठेवीन. आम्ही अरे, त्यांना पण प्रेमाने गाडी, सांगून, गाडी. हे जाऊ दे. प्रेमाने अरे, एक काम सांगून कर, तुमचं जाऊ दे. ऐकलं तर प्रेमाने बघा. मला एक कळतंय, वाद करू नाही तर वाद प्रेमाने. आम्हाला पण इच्छा नाही तुम्ही वाद काढ बाबा. करण्याची. इथं त्या ऐवजी दिवशी आपण इथं सांगितलं नव्हतं ठेव. का? दोन मुलं आजून जाऊ दे. हरी माझा ऐकलं म्हणतो दोन मुलं आजून जाऊ दे ते जाऊ दे. हे थोडं प्रेमाने आहे का काय बोलणं. आणि येऊन जाऊन आम्ही बरी पडले हे करू. नका वाद करू. तुम्ही. वाद करू नका रे. काय करून दे, जाऊ दे. नका वाद करू. अरे माझा ऐक जाऊ दे. पोपट तुझं तर आहे ना तू काढ ऐक जरा. इथं संबंध आहे की 6 महिने होऊन गेले त्या गोष्टीला. 6 महिने होऊन गेले त्या गोष्टीला सांगितलं चिरा रावायला तिथं तू मोडली. चिरा मोडलेलाच जाऊ दे नाही. ऐक जरा. ए बाबा ऐक जरा. ऐक जरा 4-5 मार्क म्हणून चिरा राहू नवीन हा चिरा फक्त काढ आणि 2 फुट जिकडे जाऊ दे. आणि तुझं काय होईल ना नेमानी कायद्यानी त्याला तुम्ही मान्य करा. समजा वायबाट घालून दे, चल मग नको करायला. नको रे कशाला वाद करू? दुरी लावा आणि तिथं लावा. ऐक ए आणले बाबा त्याला ए ऐक जरा 2 मिनिटं त्याला माव काय केस करते. हो चला येऊ का मी अरे माव केस करून केले तर करून द्या. माफ कर काय तर जाऊ द्या. आणि काय असं- हो दे काढून द्या ना. चिरा काढून द्या ना. चिरा नाही काढून द्या ना. माझ्यावर कंप्लेंट दे बाबा जाऊ दे. नको वाद वाद नको व्हायला म्हणून मला वाटतंय तू काढा वाद नाही नको नाही चिरा काढून देणार नाही. जाऊ दे. आम्ही प्रेमाने सांगून काढणार तुम्ही सांगा. काढ मग. अरे चिरा काढ नको. काढू नको तू चिरा ते वायवाटच घालणार आहे ते उद्या पार इकडून काढतील आणि घालतील ना पार बांधव बरोबर वायवाट. तू त्याला काढ. तुम्ही कायला तंटामुक्तीमध्ये भाग घेता. ऐकून घे भाग घेऊ नका. तंटामुक्ती कायदेशीर चालू आहे. होईल केली ते इकडे ठीक आहे, मान्य झाला मी काय करतो तुला. हरी जाऊ दे. नाही काढ. इथं काढणार नाही, राहणार नाही. काय वायवाट घालू दे तिथे. आता दोन्ही मंडळी ऐकलं होतं फक्त चिरा मोडल्यामुळे तो चिरा मेवरावा लावला. 6 महिने वाट पाहिली तरी पण काढला नाही, रावला नाही. आणि आता तो इकडे सरत चालल्यामुळे मी रावलाय. तो नाही तंटामुक्तीला मान्य नाही ना तो. तंटामुक्तीने त्यांनी काढून घ्यायचा. चला आपण काढून द्या. चला काढून द्या. चुकीचे असतात ना इकडे इकडे जरा इकडे. अरे जाऊ दे इकडे. चुकीचे आहेत काय अरे जाऊ दे इकडे चल. हरी हे हरी अरे ऐक 2 मिनिट इकडे ये इकडे जरा ऐक रे यार. येडे म्हणून एवढे दिवस थांबले का? आम्ही येडे म्हणून थांबलो का एवढे दिवस? हा? अहो, मोदी फिरायला एवढे एवढे कोणी थांबले का? मोदीवाल्यांना सुद्धा सांगितलं, काढून घ्या 6 महिने तिथे बस. काही होत नाही. थांबलो का नाही आम्ही? थांबलो का नाही? ऐक ना त्यांचं म्हणणं का पडी पडले का नाही असं त्यांना वाटतं. म्हणून जे पडी राहू द्या तसं ते पडी राहू द्या. तर तुम्ही गेले तरी म्हणतात मग आम्ही करू असं होतं. बाकी आमची आता कायम झाली. आमची मुदत 6 महिन्याची देते तरी आम्ही थांबलो होतो. 6 महिने होऊन गेला किती झालं आता दिवस? हा? तरी आम्ही म्हणतो नको चला बा जाऊन द्या. चला नका जाऊ. साईडला काय होईल नाही कायद्याने चाललंय सगळं. तो चिरा जो आहे ना का घ्यायचा बाहेर? आता काय झालं लोक बांध घालतात. आणि आम्ही मोकळं ठेवलं होतं डायरेक्ट. नाही तोडलं बा जाऊ द्या बांध घालून माणूस आता कायम करतो. परंतु इकडे सर्कल चालल्यामुळे तो जरा आम्ही राहलोय. वाटलं नाही सांगायचं. कुणी का पंजाब झाला तिरक्या तिरक्या नाही का डोळ्याला आपल्या एवढ्या हा? यांच्या आजोबामध्ये आमचा एक तास गेला का मुलं लगेच दिसत आली. करून घे. बरोबर पहिल्यांदाच
आहे ना. ट्रॅक्टर मीच खाली काढली. घातला. आम्हाला माझा- इकडून एक- तिकडून पोटात माझा गेलं. एक- ऐकून घे. इकडून तिकडून इथं आम्हाला पोटात नांगरला, गेलं. इथं आणि आम्ही उगाच ऐक ना कुस्त्या नाही, खेळायला नाही, ऐकून म्हणजे माझा ऐक ना, हा, ऐक हा. ना, एक- ऐकून एक- घे. एक तो मिनिट, म्हणतो- माझा ऐक ना, ऐकून माझा घे. ऐक ना. तो म्हणतो मी खाली आता वयावर जाणार आहे. तू वयावर घातला तरी चाल थोडी. अरे पण ते काय म्हणतात, ते म्हणजे काय माहिती का तू आले इथे असताना तो घातला बाबा मॅडम म्हणून ते म्हणतात आम्ही घातलो. सर मोजणी आणावी हद्द कायम करावी त्यांचं आमच्याकडे किती निघन तेवढं काढून घ्यावं. आमच्या हद्द कायम झालेली 1999 एक प्रत झालेली आणि 2022 मध्ये एक प्रत झालेली तरी पण यांना मागणी नाही. म्हणून त्यांना वाटतंय की हे आणि त्यांना ते पण करून द्या. पासून हीच आहे. आता जो नकाशा जाल तयार झालाय त्याप्रमाणे आमची वहिवाट कायमस्वरूपी आहे. त्यांनी नाही केलं रे. साहेबांनी त्यांनी नाही केलं रे. साहेब होऊन गेले ना रे. हे कोणी आम्हाला कोणी दिला साहेबांनी दिलं का आम्ही पहिलीच खाली घातली तरी वाटलं आता इकडे इकडे सर मी म्हणून ते रवायची पाहिजे ना. खाली घातली ना आता लोकांनी वाटलं इथे इकडे राहूया असं दोरीत आम्ही खांबरवलेलं ते दोरीत लावून राहिलं का असं मला नाही लावलं. त्याची आणि तो आमच्याच हाती फिरवलेलं आहे. त्याची काही चालू याची चालू का आमच्या क्षेत्रात ते पाठी ठेवू. आमच्या क्षेत्रात मग हे काय करा? असू द्या. हे करतात का नाही? असू द्या मी त्या हा मालक- याचा मालक तुम्ही नव्हता त्यावेळेस. तेव्हा त्यांना लावलं ना. ते त्यांच्या म्हणण्यामुळे थांबलो कोणामुळे गावाचं ऐकल्यामुळं गावाचं ऐकून आम्ही थांबलो आणि आता थांबणार नव्हतो. 6 महिने फक्त म्हणजे थांबायची मोजणी 6 महिने होऊन गेले तरी कवर थांबायचं अजून. हा? यांनी विनंती केली की आमचा मोजणी अर्ज गेलेला आहे तुम्ही का लगेच थांबा आमच्यासाठी थांबा. तर गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही थांबलो गेलो. म्हणजे 6 महिन्याची मुदत दिली तरी यांनी मोजणी आणली नाही ना. किती दिवस थांबायचं? 4 वर्ष निकाल झालाय पुण्याकडून निकाल आलाय निकाल आलाय का? दुरुस्ती होत नाही. तरी हे म्हणतात नाही आमच्या हातात अजूनही आम्ही संधी देतो. भेटू शकत नाही. ते मला नाही माहिती कोणाचं. बघून घे फार फेटून रावलाय जरी लांबच दिसतोय. काय काय तुकडा निघाले ते लागला नाही धरल्याने काय करून टाकतात फार ट्रॅक्टर घाल घालते चिरा मोडू टाकते. तुम्हाला माझा हा ज्याने चिरा मोडलेला चिरा आहे. मोडला त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही नाही ज्यावेळेस तुमची क्रपत झाली त्यावेळेस त्यावेळेस इथं हा आणि पुढे मध्ये दिलता का नाही? मध्ये मागची म्हणजे म्हणले दोरे लावून तिकडे मागे चिरा रवलेले आम्ही हा. दोरी लावून तुम्ही वाटेल तिथे चिरा रवू शकता म्हणले. बरोबर. तुम्हाला वाटेल तिथे चिरा रावा तुम्ही दोऱ्या लावू तुम्हाला वाटतंय तिथे ना. हा आता हे सरळ आहे ना सरळ हा नक्की सरळ दिसते सगळं. त्यामुळे त्यांनी 2-4 असे जागजागी आम्हाला चेरेलना जागा दिल्या आणि म्हणले तुम्हाला अजून कुठं लावायचं असेल ना मध्ये मध्ये बरोबर. तसं लावा म्हणून आम्ही लावले ते. मग त्यावेळेस तुम्ही हा बांध तुम्ही तोडून का नाही घेतला मग? तेव्हा हे म्हणले आमची मोजणी येऊ द्या आणि हरकत केली आम्हाला. हा म्हणले आमची आणि गावकरी जनतामुक्ती पण आली आणि आम्हाला जबरदस्तीचा वारसा केली हा. आणि येऊन घेतलं त्याला वर्षभरासाठी आम्हाला लिहून द्या मग तुम्हाला ते वारसा भाऊ गाभरला आणि तिकडे लिहून आम्ही दोघं पण भाऊ घरी. हा आता तुमची किती मोजणी आता? ही 4थी मोजणी आहे. मग 4 मोजणी होऊन तरी यांना मान्य नाही का? नाही मान्य होत यांचे आणि 7-12 क्षेत्र वाढवू लागलेले आणि फाळणीला कमी फाळणीला
कमी ती सातबारावरून फाळणी दुरुस्त करायला पाहतात. तुमचं क्षेत्र बरोबर आहे का? आमचं क्षेत्र बरोबर आहे. आता हे मोजणी केली बरोबर बरोबर आहे का ते क्षेत्र?